क्रिकेट संघ पडले, टॉस जिंकला, पण तर आदर्श क्रिकेट संघ पडले संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जनार्दन मामा यांच्या माध्यमातून बघा विकेट हॅटिंगसाठी कॅश प्राइज आहे 1000 रुपयाचं. पण प्रेक्षक दिसत नाही वाटतं, पडल्याचे सपोर्टर दिसत नाहीयेत. प्रेक्षक नाहीये त्यामुळे खेळाडूंना मजा देखील येणार नाहीये खेळायला. बघा सर्व प्रेक्षकांसाठी खेळाडूंसाठी जेवणाची उत्तम व्यवस्था केली गेलेली आहे. नॉनव्हेज ते आपण जेवण करून घ्या. आमचे गुणलेखक देखील गोलतकर जेवण करून आल्या, चेहऱ्यावरती आनंद दिसतोय. सलामीची जोडी आपण पाहू शकता यावेळेला दुर्वेश आणि सूरज जोडी. सूरज म्हात्रेला आपण पाहू शकता काय काल गोलंदाजी केली. विकेटच्या आधारावर हा संघ जिंकला. आपण आता दिव्याच्या अगेन्स्ट दुर्वेश मडवी बघा चेंडूची चाचपणी करतात. चेंडू कधी हारला फुटला तर नवीन आहे. तर बघा दिलीप पाटील देखील सांगतात आम्हाला की आम्ही मॅच बघतोय लाईव्ह वरती, नाही आम्ही मैदानावर पाहिजेत प्रेक्षक, तेव्हा सपोर्ट भरपूर असतो संघांना. जाऊया सर्व आपण तर ग्रामस्थांच्या मधीने देखील शुभेच्छा आल्यात या संघाला. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच गोलंदाजी मार्कवर उंच पुरा गोलंदाज आपण पाहू शकता. भावेश म्हात्रे आलाय, एक वेगवान गोलंदाज. भावेशला पाहिल्यानंतर हर्षची देखील आठवण येते आम्हाला. तशाच प्रकारचा हाईट ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेग, एक क्षेत्ररक्षण मिड विकेटला आपण पाहू शकता, एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण पाहू शकता. रेड कलरचा ड्रेस कोड आहे बघा किती चांगला आहे, म्हणजे विपक्ष संघाला धोक्याचा इशारा. WTC स्पोर्ट्सच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केले ते. स्ट्रायकरला आपण सूरजला पाहू शकता, सूरज म्हात्रे. कदाचित बॅटची मागणी केली असावी. याच आपण तर श्रद्धांजली चषक मध्ये या स्पर्धे आपण तर मैदानावरचा चॅम्पियन संघ होता गोरख मांगरुलकर. करिअर मधली पहिली बाईक मिळाली, काय जल्लोष होता. भावेश पहिला चेंडू, यावेळेला आपण तर गॅप शोधलीये कव्हर आणि आपण तर एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडूला काढलाय. पॉवर प्लेचा योग्य वापर, चेंडू सीमारेषा पार, चौकार. थोडासा ओव्हर पिच होता आणि शॉर्ट कव्हर आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या मधून पाठवून दिलाय चेंडूला. भावेश पाचा कमबॅक करतोय का, राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय गार्डन इन कडून. पुण्याचा फटका सुरेख आहे, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, खूप चांगला झेल घेतला तो बॅटर बाद. आपण विकेट कदाचित भावेश हे सांग पहिला तुमचा तो दुसरा आमचा, बॅटर बाद. नाही टीट फॉट दे जशात तसं उत्तर गोलतकर. नवीन बॅटर तर तिसऱ्या क्रमांकावरती नवनाथ पाटील, अनुभवी खेळाडू. ओम म्हात्रे देखील येत आहेत दुपारच्या सत्रामध्ये, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. नवनाथ आलेत. दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळाला, खूप चांगला झेल घेतला. निशान कुंभार छोट्या कच्चा खेळाडू आहे. नाही छोट्या कच्चे खेळाडू बघितले ना तर नेहमी चपळ असतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर गस लोगी वेस्ट इंडिजचा काय क्षेत्ररक्षण करायचं, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. दिनेश पाटीलला देखील आपण पाहू शकता, शॉर्ट पॉइंट रिझन मध्ये आहे. भावेश फुलटॉसचे ड्राइव्ह केला, यावेळेला पुन्हा एकदा गॅप शोधली, एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफच्या मधून प्रथम पाठलाग करतो पण चेंडू वेगाने सीमारेषा पार, चौकार. पिंजऱ्याची काहीच गरज नाही, या बॅटरांना फक्त धावांची गरज आहे. खात उघडलं यावेळेला बॅटर आपण पाहू शकता.
नवनाथच्या माध्यमातून. पहिला चेंडू आपण तर सूरजने की फेस केला, चौकार आला, त्यानंतर दुसरा चेंडू बाद झाला, पण तिसरा चेंडू फेस करतोय. मैदानावर गेल्यानंतर पहिला चेंडू फेस करतोय, नवनाथ चौकाराने खातं उघडतोय. भावेश थोडासा महागडा ठरतोय यावेळेला. रटम तिकडे मार करतोय. ओ बॅकफुट गेले, स्क्वेअर कटचा लाजवाब फटका, पॉइंटला क्षेत्रक्षेत्र त्यांना बीट केलंय. आउटफील्ड पास आहे, चेंडू थांबणार नाही, चेंडू गेलाय सीमारेषा पार, चौकार. गेले, बॉडीचा वेट ट्रान्सफर केला आणि स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. नवनाथ काय बॅटिंग करतोय बघा. 2 चेंडू 2 चौकार, 12 धावा. गावदेवी घेसर संघ प्रथम बॅटिंग करताना एक बॅटर बाद झालाय, भावेश. ओ शपल होऊन स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं तर जास्त शपल झाले. वेगवान चेंडू तर वेगाने इम्प्रेस केलाय. डॉट चेंडूची समाप्ती बघा. अतिश देखील आपण तर मला वाटतं भोजन करून आले आहेत. अतिश अनिकेत चेहऱ्यावरती समाधान दिसतं, करणच्या देखील. धाव संख्या 12, एक बॅटर बाद. पहिल्या फिरतील शेवटची मॅच आपण पाहतोय. जो संघ जिंकेल तो गावदेवी खार्डी संघावर फाईट बॅक करेल. हो चांगला चेंडू होता, खोदलो टप्प्याचा खोदून काढलाय. आता मिड ऑफ नाहीये, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. धाव संख्या धाफलकाच्या आपण ते पाहू शकता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13. गावदेवी घेसर संघ प्रथम बॅटिंग करतोय. दुर्वेशला स्ट्राईकच आली नव्हती, पण बॅटिंग खूप चांगली केली, खास करून नवनाथने. एक चौकार आपण तर सूरजच्या बॅटमधून आला, 2 चौकार आपण तर नवनाथच्या बॅटमधून, एक सिंगल आले. 2 वैयक्तिक 9 धावांना खेळतोय. चांगली सुरुवात केली गावदेवी घेसर संघाने. आता स्ट्राईक एंडला दुर्वेशला आपण पाहू शकतो. दुर्वेश मडवी. आता गोलंदाजी मार्कवर कोण येतो यावेळेला. स्वर्गीय आपण तर विष्णू शेठ प्रतिष्ठान आदर्श क्रिकेट संघ पडली. रोशन आलाय गोलंदाजी मार्कवर. रोशन कुंभार आलाय. या संघामध्ये विचार केला तर कुंभारांची संख्या भरपूर आहे. 13 धावा धावफलकादी. नाही बघा, नेटची वायर तिथे कोणीही बसू नका प्लीज, थोडं सहकार्य करा. नेट बंद तर लाईव्ह टेलिकास्ट बंद. मग नंतर मग लाईव्ह वाल्याला बोलले जातं, लाईव्ह दिसत नाही. लाईव्ह वाला काय करेल. रोशन आलाय गोलंदाजी मार्कवर. हो ड्राईव्ह करायचं होतं यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती होते. अजूनही स्ट्राईक आपण बघितलं दुर्वेशला येत नाहीये. नवनाथ आहे, नवनाथकडनं आता पहिला चेंडू डॉट गेला. 13 धावसंख्या धावफलकाती. गावदेवी घेसर संघ प्रथम बॅटिंग करतो. एक बॅटर बाद झालाय. दुपारच्या भोजनानंतर सर्वजण बघितलं तर मॅचचा आनंद घेतात. खेळाडू देखील मनसोक्त आनंद घेतात. काही खेळाडू मैदानात खेळतात ज्यांच्या मॅचेस आहेत. ऋतिक ऑन साईडला वळवलं यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगरनं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. निशान यंगस्टर आहे. धावसंख्या धावफलकाती आपण पाहू शकता यावेळेला 14. आता बऱ्याच वेळानंतर आपण दुसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक आले, म्हणजे तब्बल विचार केला ना तर 8 चेंडू नंतर स्ट्राईक आले दुर्वेश मडवीला. एक अष्टपैलू खेळाडू या संघाचा. डावखुरा बॅटर, त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला. ते ऑन साईडला शॉट फाईन लेग. एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता यावेळेला. बॅकवर्ड स्कोअर लागला. एक क्षेत्ररक्षण शॉट मिड विकेटला आणि एक वाडीश लॉंग ऑनला आपण क्षेत्ररक्षण पाहू शकता. ओ वाईड यॉर्करचा वापर केलाय. पंच वाईट शिकून करतायत खान सर, मॅन फ्रॉम कल्याण. धावसंख्या धावफलकात 1 ने पुढे धावसंख्या धावफलकाती 15 धावा आपण पाहू शकता. एक चांगली सुरुवात आपल्याला बघायला मिळते. मोठा गाव चषक 20-25 दमदार आयोजन पाहतो. स्पर्धेचा दुसरा दिवस, उद्या अंतिम दिवस. ऋतिक हो चांगला चेंडू याला खोदून काढलाय. चेंडू जातोय लॉंग ऑनला. जो परत क्षेत्ररक्षक येतो चेंडूला फीड करतो. एकच धाव. चांगलं क्रिकेट बघायला मिळते. रोहितच्या माध्यमातून खातं उघडलंय. त्याला माहिती आहे नवनाथला स्ट्राईकवरती आणणं फार गरजेचं आहे. नवनाथ चांगली बॅटिंग करतोय. 16 धावा धावफलकाती लागल्यात. डाव्या आणि उजव्या त्याची जोडी, त्यामुळे सातत्याने मैदानावर क्षेत्ररक्षण मध्ये बदल करावं लागतं. प्रथम हात रे आपण पाहू शकता यावेळेला.
क्षेत्ररक्षण करतो यावेळेला आपण पॉइंटला एक क्षेत्ररक्षण तैनात आहे. ओ ड्राईव्ह केला यावेळेला पॉइंट आणि आपण तर बॅकवर्ड पॉइंट आणि पॉइंटच्या मधून चेंडूला काढला. जी गॅप होती ना थोडस पॉइंटच्या सीमारेषा पार चौकार. बॅटिंग करतोय नवना, जबरदस्त बॅटिंग करतोय. डोकं शांत ठेवून बॅटिंग करतोय. जसे चेंडू वैयक्तिक 14 धावांना खेळतोय. काय जबरदस्त बॅटिंग ऋतिक. ओ यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. फ्रंट फुट राहिले. ड्राईव्ह करायचा होता. खोल टप्प्याचा चेंडू होता. चेंडू येण्याच्या आधी शॉर्ट सिलेक्शन खेळले होते. त्यामुळे बॅटर इथे बाद होते. बिग विकेट. ऋतिकला यश मिळतंय. रोशन गोलंदाजी मार्कवर. पिट्टू मधले षटक राईट अप ओव्हर द गट मारा करतो. स्ट्राईकला गोरख. ओ पायचित्त स्ट्रॉंग अपील. बॅटर बाद. बिग विकेट. मॅचची गोल्डन विकेट मिळून दिले. काय गोलंदाजी केली करतोय बघा यावेळेला रोशन. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला. दुसरा स्पेल मध्ये आला तर पहिल्या चेंडूचं विकेट मिळालं तर कदाचित हॅट्रिक पूर्ण होईल. पण भावेश येतोय पुणे गोलंदाजी मार्कवर. नवीन बॅटर यापुढे आपण पाहू शकता मैदानात. गावदे घेस संघाचा आशिष भोईर येतोय. आशिष भोईर येतोय गोलंदाजी मार्कवर. भावेश म्हात्रे येतोय पुण्याचा. दुसऱ्या स्पेल मध्ये येतोय. निशान कुंभार बघा लीडिंग करतोय मला वाटतं संघाला. नाही काय झेल पकडला मग अशी अप्रतिम झेल. यंगस्टर आहेत सर्व. कुशल देखील यंगस्टर आपण पाहू शकता. आशिष दुर्वेशला आता इथून चांगली बॅटिंग करावी लागणार. प्रचंड गुणवत्ता. अनुभव प्रचंड आहे. आता त्याला थांबावं लागणार आहे कारण 3 प्रमुख बॅटर बाद झाले आहेत. नवनाथ बाद झाले आहेत. आपण पाहिले तर गोरख बाद झाले आहेत. सूरज देखील बाद झाले आहेत. 3 प्रमुख बॅटर बाद झाले आहेत. बॅटिंग ऑर्डर चांगली आहे गावदे घेस संघाकडे. भावेश दुसऱ्या स्पेल मध्ये आलाय. हो डान्सिंग डाऊनच्या बाजूने खेळायचं होतं यावेळेला. नंतर मात्र चेंडूला सोडून दिलंय. थोडस संत गतीने चेंडू टाकला. त्यामुळे टेकअप देखील झाला होता. डॉट चेंडूची समाप्ती ते भावेशच्या माध्यमातून. भावेश पुणे गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक दुसरं संघाचं 30 ठिकाण आलंय. साइडला क्षेत्ररक्षण. फाईन लेग. स्कोअर लेग. मिड विकेट. लॉंग ऑन लाईक क्षेत्ररक्षण आहे. भावेश वेगवान गोलंदाज. स्ट्राईक केला. दुर्वेशला आपण पाहू शकता. फुलटॉस ऑन साइडला टर्न केलाय. चेंडू चाला मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक येतोय वेगाने यावेळेला. चांगलं क्षेत्ररक्षण. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. निशांत आहेत तिथे. निशांतने भरपूर इम्प्रेस केलंय. कुशलला देखील आपण पाहू शकता. सर्व यंगस्टर इथे. अंडर 90च्या संघांमधील खेळाडू आपण त्या प्रमुख संघामध्ये खेळत आहेत. 21 धावा. भावेश पुणे गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक केला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला. आशिष याला आपण पाहू शकता. आशिषला खातं उघडायचं आता. कशा प्रकारे बॅटिंग करतो आता. इथून खातं उघडतो का पहिला बायचं आहे.
भावेश म्हात्रे राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय गार्डन एंड कडून. अक्षय कुंभारला आपण पाहू शकता कव्हर पॉइंट दिशेने तैनात केलंय. ओ एज आहे यावेळेला प्रयत्न केले होते फाईन लेग तडमॅनला बीड करून चेंडू गेलाय सीमारेषा पार चौकार. मैदानात पाहू शकता आणि घेसर संघाचा विचार केला तर बऱ्याचशा बॅटरने मला वाटतं तिसरा ते चौथा बॅटर असेल त्यांनी चौकाराने खातं उघडलं. भावेश तो आशिष ओ चांगला चेंडूचा बॅटची आतली कडा लागले. चेंडू जोपर्यंत फील्ड होईल 30 सर्कल मध्ये शॉट पॉइंट लिगला एक धाव इथे कंप्लीट केले ते गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव सगळे धाव फलकर तेवढे पाहू शकता वेळेला 26 धावा. चांगलं क्रिकेट बघायला मिळते चांगली गोलंदाजी बघायला मिळते भावेशच्या माध्यमातून. हाईट प्रचंड आहे हाईटचा पुरेपूर फायदा करतोय गोलंदाज. भावेश गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकला आपण दुर्वेश मडवीला पाहू शकता. त्यासाठी स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता मिड विकेट लेग क्षेत्ररक्षण स्ट्रायकला दुर्वेश स्विच करण्याचा प्रयत्न केला यावेळेला 30 सर्कल डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न देखील केला. डायरेक्ट हिट झाली आहे देखील एकदा कंप्लीट दुसरी देखील पूर्ण होते तिसरी होते का पाहायचं यावेळेला नाही. एसटी रक्षकाने चूक केली चेंडू आला होता पण त्याने त्याच अटेम्प्टला एसट्या उचलणं फार गरजेचं होतं. बेल्स नव्हत्या. 3 ने धावसंख्या वाढते धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला धावा मिळतात आपण 3 ने पुढे सरकी धावसंख्या दाखल करते 29 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. जो संघ जिंकेल तो गावदेवी खार्डी संघावर फाईट बॅक करेल आणि त्यातून जो संघ जिंकेल तो एसपी गावदेवी सोनारपाडा संघावर फाईट बॅक करेल. भावेश राईट आर्म ओव्हर तिकडे मार्ग होतो स्ट्राईकला आशिषला आपण पाहू शकता. ओ चांगला चेंडू फुल लेन डिलिव्हरचा चेंडू हा बॅटची गडा घेऊन चेंडू आपण 30 सर्कलमध्ये शॉटला ग्रीजन मध्ये जोपर्यंत फील्ड होईल एक 10 मिनिटे धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला 30 धावा. 3 षटकाच्या सव्वा ते 10च्या सरासरीने प्रथम बॅटिंग करताना गावदेवी घेसर संघ 30 धावा दाखल कधी लागले आहेत. गडी बाद झाला तब्बल विचार केला तर 3 एसटीजे. खेळाडू आजही ती धर्मवीर चषकची आम्हाला इनिंग आठवते.
काय बॅटिंग केली होती जबरदस्त 40 एकरच्या मैदानावर. ती मला वाटतं बेस्ट इनिंग असेल प्रथमची कारकिर्दीमध्ये. तीस धावा फलकाती लागले. प्रथम म्हात्रे स्ट्राईकला आशिषला आपण पाहू शकता. ऑन साइडला क्षेत्रक्षण शॉट फाईन लेग एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेग वाईश लॉंग ऑनला आपण क्षेत्रक्षण पाहू शकता. प्रथम लेफ्ट मर आहे. ओ चांगला चेंडू होता यावेळेला शरीराच्या दिशेने वेगाने आलाय डायरेक्ट हिट केला यावेळेला. पंचांचा डिसिजन आपण तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार आहे. नमस्कार मंडळी कशात सगळे. आपला बदलापूर महोत्सव डिसिजन पेंडिंग आहे. सिंगल कंप्लीट एका बॅटर बाद आहे. अजित पुत्र सर आले पुत्र सर. तोडाला भात हे जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट अरे स्वयंपाक कर तोडा. क्लोज डिसिजन आहे त्यामुळे सातत्याने चेक केलं जातोय वेगवेगळ्या अँगलने. बॅटर बाद. गुड डिसिजन अजित पुत्रन सर. नाही ग्राउंडिंग बॅट झाली आहे पण बघितलं तर थोडासे किंचित बाहेर आहे आणि त्यामुळे बेल दुर्वेश बाद. जिऱ्या मिऱ्याची ही चटणी वाट विकेट मिळवलाय मोक्याच्या शनी प्रथमेशने. दीप आलाय अजून एक डावखरा बॅटर दीप म्हात्रेला आपण पाहू शकता. ऑन साइडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. फाईन लेग स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन. ऑफ साइडला शॉट दरम्यान एक क्षेत्रक्षण पॉइंट एक क्षेत्रक्षण आपण शॉट कव्हर रिजन मध्ये एक क्षेत्रक्षण आपण 30 सर्कल मध्ये पाहू शकता. कव्हर्सला एक क्षेत्रक्षण मिड ऑफ आपण पाहू शकता. प्रथम ओ चांगला चेंडू खूप चांगला चेंडू कोल्लो टप्प्याचा चेंडू होता यावेळेला. ऑन साइडला टर्न करायचा होता. डॉट चेंडूची समाती चांगली गोलंदाजी बघायला मिळते. एक मिड ऑफ रिजन मध्ये आपण क्षेत्ररक्षण पाहू शकता. एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण डीप पॉइंट रिजन मध्ये आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर प्रथम लेफ्ट हँड ओव्हर द कड मारा करतोय. ओ हवेमध्ये झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक येतोय. झेल ड्रॉप. प्रथम आले होते तर दुसऱ्याने थांबणं गरजेचं होतं किंवा प्रथमने जाणं फार गरजेचं. 2 धावा मिळतात उपयुक्त 2 धावा घेसर गावदे घेसर संघाला आपण तर 32 धावा
तर बघा, कोणी जर जेवायचे खेळाडू किंवा प्रेक्षक असतील तर आपण जेवण करून घ्या. धावसंख्या दाखवलं 32 गडी बाद झाले तब्बल. विचार केला तर 4 गडी बाद 32. गोलतकर देखील आम्हाला खूप चांगली माहिती आहे, त्यांचा देखील धन्यवाद. प्रथम मोठा गाव एंड करून लेफ्ट हँड ओर तिकडे मार्ग टाकला दीपला. आपण पाहू शकता नाव खूप चांगलं आहे, नावाप्रमाणे सुंदर बॅटिंग करावी लागणारी. हो, वेगवान चेंडू होता. काय वेग होता चेंडूला, काही कळायच्या आधी चेंडू यष्टीरक्षाच्या हातामध्ये. डॉट चेंडूची समाप्ती. जबरदस्त गोलंदाजी केली होते. आपण माहिती तर स्वर्गीय विष्णू शेठ प्रतिष्ठान आदर्श क्रिकेट संघ पडले. टॉस जिंकल्यानंतर संघनायकाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भन्नाट वेगाने गोलंदाजी केली होती प्रथमच्या माध्यमातून. प्रथम म्हात्रे लेफ्ट हँड ओर तिकडे मारा करतोय. चेंडू वेगवान होता, पण इथे आपण बघितले तर थोडासा वेगाने जास्त गोलंदाजी केली होती. डॉट चेंडूची समाप्ती. दीपच्या माध्यमातून फटके येत नाहीयेत, फुटवर्कचा वापर होत नाहीये. कदाचित आशिषला स्ट्राईक देण्याचा फार गरजेचं आहे, कारण त्याने बराच वेळ खेळपट्टीवर घालवलाय. त्याला अंदाज आलाय चेंडू कशा प्रकारे आहेत. 32 धावा. प्रथम काय गोलंदाजी करतोय मोठा गाव एंड करून. लेफ्ट हँड ओर प्रथम म्हात्रे. फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय. चेंडू चाला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. नाही, लगेच आपण खेळाडू बॅटर सांगतात की नाही आमच्या बॅटला चेंडू लागला त्यामुळे आम्ही धाव घेणारच नाहीये. अशा प्रकारची स्पोर्ट्समॅनशिप पाहिजे. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 33 धावांनी या षटकात प्रथमच्या आल्या धावा फक्त आणि फक्त आमच्या गुणलेखक आम्हाला गोलंदाज सांगतात 3 धावा आहेत. प्रथमची गोलंदाजीवर एकदा टाळ्या झाल्यात पाहिजेत. खूप चांगली गोलंदाजी. अंतिम षटक आता कोण घेऊन येतं पाहायचंय. चला, पडले संघ सर्व खेळाडू एकत्र येऊ नका प्लीज, जरा सहकार्य करा. कॅप्टन लीडिंग करेलच. अंतिम षटक कोण घेऊन येतं पाहायचं आता. अक्षय येतोय. अक्षय कुंभार येतोय गोलंदाजी करण्यासाठी. निशान कुंभार बघा किती चेहऱ्यावरती आनंद आहे. कुंभार नावाचे खेळाडू भरपूर आहेत संघामध्ये. अंतिम षटक अक्षय कुंभार घेऊन येतोय. वैयक्तिक पहिलं संघाचं शेवटचं षटक, स्लॉगरचं हाणामारीचं षटक. इथून पाहायचं तर कशा प्रकारे दीप बॅटिंग करतोय. दीप आणि आपण पाहू शकता आशिषची जोडी मैदानावर. इथून आता मी तर म्हणेल कमीत कमी 15-16 धावा करणं फार गरजेचं आहे. 50 जवळपास पोहोचणं फार गरजेचं आहे, कारण या संघात गोलंदाजी खूप चांगली आहे. सूरजची 2 षटकं खूप चांगली आहेत. आपण तर सूरज 2 षटकं टाकू शकतोय, किंवा आपण बोलले तर आकाश देखील 2 षटकं टाकू शकतोय. आकाश प्रचंड वेगवान गोलंदाजी या संघात. अक्षय कुंभार गार्डन एनकडून स्ट्राईक केला. दीपला आपण पाहू शकता. हो, पूल करायचं तर यावेळेला फसला फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे. शॉर्ट पॉइंट गेला, चूक होणार. बॅटर बाद. साठी ना खूप चांगली गाणी आहेत. आणि बघा ना, काही खेळाडूंच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसते. निरंजन सावंत सर. 33 धावा. आशिष आपण तर नवीन बॅटर येतोय. आशिष आणि आकाश जोडी. हा गाणं बघा रिपीट सांगितलंय. महेश वेलेल देखील हा गाणं खूप आवडतं. नाही, प्रसिद्धी मला पण. कोलगेट मॅक्स फ्रेश सोप घालवा, ताजेपणा जागवा. कुणा ना कुणातरी प्रेम करतो आपण आपल्या सोबत. Presenting the dazzling new Desire, the best and beyond. अक्षय तुझ्यावर प्रेम झाला. घराच्या यावेळेला वेगवान चेंडू. इथे विकेट मिळू शकतोय. विकेट सॅक्रिफाईड केली जाते. तुझ्यावर प्रेम झाला.
नवीन बॅटर येतोय, सुजल येतोय. गडी बाद झालाय. तब्बल 33 धाव संख्या होती, आपण पाहू शकता या वेळेला. 6 गडी बाद 33. कुठेतरी गावदे घेसर संघ थोडासा दबाव खाली आपण तर बॅटिंग करतोय. जिथून नवनाथ बाद झाला ना तिथून मात्र पडझड सुरू झाली. अक्षय राईट आर्म राऊंड तिकडनं मारा करतोय. ऑन साइडला टर्न केलाय, चेंडू चालला. यावेळेला आपण आता डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आले आहेत. इथे विकेट मिळतो का पाहायचंय. बॅटर बाद. अजून एक सांघिक यश. विकेट मिळते का पाहायचं. काय चाललंय मैदानावर. गावदे घेसर संघ आया राम गया रामची स्थिती मैदानात बघायला. तू चल मया. आठ गडी बाद 34. काय गोलंदाजी करतोय बघा स्वर्गीय विष्णू शेठ प्रतिष्ठान. आदर्श कृष्ण पडले. ओ वेगवान चेंडू. बॅटरकडे प्रत्युत्तर नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती होते. काय गोलंदाजी केली जाते बघा. अप्रतिम गोलंदाजी अक्षय कुंभारच्या माध्यमातून. जबरदस्त. चेंडू बाकेत फक्त आणि फक्त मला गोलतकर सांगतायत. अंतिम चेंडू. ओ अजून एक डॉट चेंडूची समाप्ती. काय गोलंदाजी केली जाते बघा या षटकामध्ये. फक्त आणि फक्त धावा दिल्या अक्षयने. आपण तर एकच धावा दिल्या. 3 त्यांनी सफलता मिळवली. सांघिक 2 यश, एक बॅटर बाद. जर गोलंदाजी आवडली अक्षयची टाळ होऊन जाते. धावा दिल्या धाव फलकाती 8 गाडी बाद 34 आणि 35 लक्ष असणारे स्वर्गीय विष्णू शेठ प्रतिष्ठान आदर्श क्रिकेट संघ पडले संघाला एसडीजे. तर स्वर्गीय विष्णुशेठ म्हात्रे यांचे मेहुणे पाटील, स्वर्गीय विष्णुशेठ पाटील यांचे मेहुणे आपण तर दिनेश शेठ म्हात्रे ऑनलाईन सामना पाहता त्यांच्याकडून शुभेच्छा देखील आल्या पडले संघाला. खूप खूप धन्यवाद. तर धावा दिले धावफलकात 34 नितीन 8 गडी बाद 34 आणि 35 धावांचं मापक लक्ष. मॅच जशी सुरू होईल तर जाऊया दुसऱ्या रेडी आमचे साथी समाजचे नितीन काय जर डीजे मास्टरकडे त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत ऐकूया.
पुंडलिक भाऊ म्हात्रे साहेब, माजी उपमहापौर कल्याण डोंबिवली महानगरपालिका दीपेशजी पुंडलिक म्हात्रे, स्थायी समिती सभापतीने आताच त्यांची जिल्हा प्रमुख म्हणून सुद्धा निवड झाली. त्यानंतर जयेश पुंडलिक म्हात्रे, माजी नगरसेवक. त्यानंतर राज म्हात्रे, दर्शन म्हात्रे यांच्या नावाने सायकल तुम्हाला पाहायला मिळते मालिकावीरसाठी. कूलर तुम्ही पाहताय सचिन गोपीनाथ भोईर, फलंदासाठी कूलर आहे. शशिकांतजी म्हात्रे यांच्याकडे गोलंदाजासाठी कूलर आहे. शूज आपण पाहतोय स्वर्गीय गंगाराम बाबू भोईर यांच्या स्मरणार्थ पोलीस पाटील जयेश गंगाराम भोईर यांच्याकडून तुम्ही पाहतायत. तसे शूज तुम्ही पाहतायत काव्या स्पोर्ट यांच्याकडनं. पहिल्या दिवशी जेवणाची व्यवस्था आपण पाहिली परेशजी भोईर, दत्ताजी भोईर, निवृत्ती भंडारी. आजची जेवणाची व्यवस्था तुम्ही पाहिली राजा म्हात्रे, राकेश भोईर, हनुमान म्हात्रे. आणि उद्याची जेवणाची व्यवस्था तुम्ही पाहतायत संदीप म्हात्रे, हेमंत मोरे, जय मल्हार ट्रेडर्स, गोविंद म्हात्रे यांच्याकडून उद्या जेवणाची व्यवस्था आहे. तसेच कैलासजी भावेश पाटील यांच्या स्मरणार्थ पाण्याची व्यवस्था, अजय पाटील जुनी डोंबिवली यांच्याकडनं पाण्याची व्यवस्था आणि बाळू मसने यांच्याकडनं सुद्धा पाण्याची व्यवस्था. त्यानंतर या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य विशाल भोईर, हनुमान म्हात्रे, प्रशांत भोईर, प्रथमेश सुर्वे, दिलीप वजे, प्रल्हाद म्हात्रे, बाळा गोरखनाथ म्हात्रे, समीरजी भोईर, समीरजी म्हात्रे बाळा, मुकेशजी पाटील जुनी डोंबिवली, सूरज जोशी, तुषार पाटील, योगेश भोईर मोठागाव, अजयजी खारे मोठागाव, प्रणित काटे नवापाडा, शशिकांत जोशी बडी नवापाड्याचे, संदेश पाटील देवीचा पाडा, सुजित तात्या पाटील, वैभव मोरे, बाळा बोराडे सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करू ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य केले. तर या दरम्यान तुम्ही पाहतायत आपले सर्वांचे लाडके तेजा बैलाचे मालक, सर्जा बैलाचे मालक तेजस मोरे यांचं आगमन झाले. तेजस मोरे स्वागत आहे आपलं. आजही स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मधला तो रिव्हर्सचा षटकार मला आठवतोय. परेश भोईर आणि तेजस मोरेनी ती मॅच दोघांनी टर्न केली होती. हेमंत भोईर असतील आमचे, तिघांचा मी उल्लेख करेल. विजयाचा षटक गोलंदाज आकाश. धावा फक्त 34 झाल्यात, 8 विकेट गमावल्या. 35चा आता पाठलाग करायचा आहे तो स्वर्गीय विष्णुशेठ पाटील प्रतिष्ठान पडलेगाव संघाला. पहिलाच बॉल उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. 7 धावांसाठी षटकार. षटकार ऑन साइडला खेळायचं होतं. 1 रन्स मिळाली. फलंदाज आपण पाहिलं तर ऋतिकच्या खात्यामध्ये ऋतिक पोहोचलाय 7 वरती. 35 धावांचा पाठलाग करायचा आहे. फडले संघाला माहिती ही मॅच जिंकली तर खाडी संघावर लगेच 4 ओव्हरची मॅच खेळावी लागेल, कारण की ऑलरेडी 2 सामने गावदेवी सोनारपाडा संघाने जिंकलेले आहेत. पहिल्या मॅचमध्ये त्यांनी सापड संघाला पराभूत केलं, दुसऱ्या मॅचमध्ये वाकलन संघाला पराभूत केलं. मोरिया एंटरप्राइजेस. आकाश स्लोअर बन चेंडू होता, त्याला पाठवलाय कव्हरच्या वरून. दुर्वेश मळवी वेगाने धावतायत. रोनचं खातं उघडलं जाईल 2 धावेने. धावसंख्या 9. नऊ धावा झालेत. हलक्या हाताने खेळत आहेत, कारण माहिती आहे टार्गेट रोहनला मोठं फारसं मोठं नाहीये. 35 चेस करायचे आहेत. ऑलरेडी 10 धावा झालेल्या आहेत. बऱ्याच वेळा कमी टार्गेट, अपोजिट संघ थोडासा कॅज्युअल राहिला तर ती मॅच बऱ्याच वेळा रफ अँड टफ होते. काल आम्ही पाहिलं शिडून बी आणि चिकनगरला 37-38 करायच्या होत्या, झाल्या नाही. चांगला बॉल होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. 5 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्या आहेत. गोलंदाज आकाश भोईरने सातत्याने त्यांनी सांगितलं 7 ते 8 दिवस झाले डे नाईट क्रिकेट खेळत आहेत, तर त्यामुळे खेळाडू थोडेसे थकलेले दिसत आहेत. सोपं नाहीये डे नाईट क्रिकेट खेळणं, थोडासा आराम मिळणं गरजेचं आहे.
फुलटॉस बॉल होता. कार्पेटच्या साईने खेळत आहेत. वाईडिश लॉंगाच्या दिशेने गोरख. धावसंख्या 12. 35चा पाठलाग करत असताना पहिल्या षटकात 12 आलेत. 24 बॉलमध्ये आता 23 करायचे त्या मॅच मध्ये. टीम पडले या संघाला. दुसरं षटक घेऊन येतात गोलंदाज दुर्वेश मडवी. दुर्वेश मडवी आलेत गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्राईक एंडला रोहनला तुम्ही पाहतायत. पडले संघाच्या कोणत्याही फलंदाने 3 बॉल 3 षटकार मारले तर जनार्दन मात्रे यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज त्या फलंदाजाला दिलं जाईल. होतील. बादशाह बैलाचे मालक दिनेश म्हात्रे यांच्याकडनं बॅक टू बॅक 2 षटकार मारले तर 500 रुपयाचं कॅश प्राईज पडले टीमसाठी. अकरा धावा झाल्यात. इथे मात्र सन्मान दिलाय चेंडूला. 1 धाव इथे मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 13 वरती. 22 धावांची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. यातून विजेता संघाने गावदेवी खार्डी मध्ये मॅच होईल. त्यामुळे खार्डी टीमच्या कॅप्टनने टॉससाठी मुख्य व्यासपीठावरती उपस्थित राहायचे. दुर्वेश ऑन साइडला टर्न केलाय लॉंग लेगच्या दिशेने. पंचांचा इशारा काय ते पाहणं गरजेचं आहे. चौकार. बॉक्सर हेमंत भोईर यांचं आगमन झालंय. चेंडू कार्पेटच्या साइडने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक वेगाने आले. चांगली फिल्डिंग आहे. आता 2 धावा मिळतील. दिनेश शेट यांच्याकडनं पडले संघाने बॅक टू बॅक 2 षटकार मारले तर 500 रुपये. 1 धाव वेगाने पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न आहे. 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. बॉक्सर हेमंत भोईर यांचं आगमन झालंय. मोठा गावचे नाही हेमंत तेजस परेश असे खेळाडू बाळा माघार घेतल्यानंतर संघ थोडासा बॅकफुटवर आहे. फॉर्म मध्ये येईल. किरण प्रयत्न करतायत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. बावीस धावा दापालकती लागलेत. म्हणजे अजूनही 13 धावा करायच्या आहेत. 35चं टार्गेट. ऑन साइडला खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक दीप वेगाने आलेत. चांगली फिल्डिंग. धावसंख्या 23. रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे. स्विचच्या माध्यमातून आपण पाहतोय 4 धावा मिळतील. चौकार.
धावसंख्या 27. 35 धावांचं टार्गेट 27 झालेत. गौरव आलेत गोलंदाजी करण्यासाठी. नवीन गोलंदाजाचा वापर करण्यात आलेला आहे. डावख्याचे गोलंदाज गौरव. 27 धावा झाल्यात. फक्त 8 धावा विजयापासून. वेग प्रचंड आहे मात्र वेगाला उत्तर दिलंय. मिड विकेटच्या वरून सुपर डुपर सिक्सर. करायला तर दिनेश शेट्टी यांच्याकडे 500 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. बादशाह बैलाचे मालक मोठा गाव. आणि सामना स्कोर इज लेवल आपल्याला पाहायला मिळते. 34 झालेत. पब्लिक किंग बादशाह, वेगाचा बादशाह. स्कोर इज लेवल. फक्त एक धाव बनवायची आता या मॅच मध्ये. टीम पडलेला त्यामुळे खाडीचे कॅप्टन उपस्थित राहा. टॉस लगेचच केला जाईल. नो बॉल आणि सामना जिंकलाय तो. 10 विकेटने हा सामना जिंकलाय. हेमंत भोईर या आपल्या शुभाचे टॉस होईल. सामना असेल पडले विरुद्ध खार्डी. सामना 4 षटकांचा असेल आणि या मॅचचा आम्ही मॅन ऑफ द मॅच लगेच घोषित करतोय. शेवटच्या षटकामध्ये 1 धाव आणि 2 विकेट घेणारा अक्षय कुंभार ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नितीन चला कॅप्टन देखील यायचंय तर मी